आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। चला चंदन, मला तुझ्याशी दिव्याबद्दल जरा बोलायचं। तू आज खूप वेगळी दिसतेस, काही विशेष? विषय बदलू नकोस। मला सांग, तुझा का विश्वास नाहीये दिव्यावर? हे बघ अर्चना, दिव्या अगोदरपासून खूप जास्त स्वार्थी वागली। तिला हे असं हायफाय लाईफ, लक्झरी वगैरे हे सगळं खूप आवडायचं। आणि ठीक आहे, म्हणजे मला तेही मान्य आहे, काही प्रॉब्लेम नाही, एखाद्याला वाटू शकतं असं जगणं। पण ज्या दिवशी तिने आई होण्याचं नाटक केलं ना, ती माझ्या मनातनं उतरली आहे। म्हणजे तिने त्या एका पॉइंटला मला इतकं दुखावलंय ना की मी ते कधीच विसरू नाही शकत। पण आता ती खरंच बदलली असेल तर मग तिला एक्सेप्ट करायला काय हरकत आहे? तूही चुकला होतास, राईट? पण त्यानंतर तुला एक संधी मिळाली, मग तिला एक संधी द्यायला काय हरकत आहे? यार पण अर्चना, असं काय? मी तुला आज इथे का बोलवलं माहितीये? कारण मला तुला जे सांगायचंय ते त्याच ठिकाणी सांगायचं होतं जिकडे आपण पहिल्यांदा भेटलो। अर्चना, तू माझ्या वाईट फेज मध्ये माझी एवढी मदत केलीस, मला साथ दिलीस, मी आहे तसं मला एक्सेप्ट केलंस। मला असं वाटतं की आपण आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करायला पाहिजे, आपण लग्न करायला पाहिजे। दिव्या, तू हे बघ दिव्या, आमच्या दोघांसाठी हा खूप महत्वाचा दिवस आहे, त्यामुळे प्लीज तू इथनं जा। सॉरी। थांब अर्चना, थांब, तिला बोलू तर दे। काय झालं दिव्या? सॉरी, माझी जरा वेळ चुकली। मला तुला एवढंच सांगायचंय की तू खूप लकी आहेस। चंदन सारखा मुलगा आता तुझ्या सोबत आहे, तो नेहमी तुझी काळजी घेईल आणि मी तुमच्या दोघांसाठी खूप खुश आहे। दिव्या, अगं कशाला आता ही सगळी नाटकं, राहू दे। चंदन, असं तुला वाटतंय आणि त्यालाही कारणीभूत मीच आहे, म्हणून मी तुला दोषी ठरवणार नाहीये। म्हणजे हे नाटक नाही आहे तर? नाही चंदन, मी आजवर जे काही केलंय ना ते सगळं खूप चुकीचं आहे, हे मला मान्य आहे आणि त्याचं प्रायश्चित्त करावं लागणार आहे हेही मला माहिती आहे। त्यामुळे तुझा राग, तुझी शिक्षा हे सगळं मी सहन करायला तयार आहे। इतकंच नाही, आता तुला अर्चनाला सुद्धा सहन करावं लागणार आहे। बायको होणार आहे ती माझी। हो, पण सहन का करावं लागणार? मला आवडते ती आणि तुम्ही दोघांनी लग्न केलेलं मला चालणार आहे, आवडणार आहे। तू पण खूप लकी आहेस, खूप गोड मुलगी मिळणार आहे तुला। हो, पण आता त्याच्यात तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना? हे जे तू मुद्दाम करतोयस ना, हे मी सहन करणार नाही। हा, बघितलं कशी बोलली लगेच? सांगितलं होतं ना तुला मी। अरे, मी तुझ्यावर चिडणार नाही असं मी कधीच बोलले नाही। मी सुधारले, मला माझ्या चुकांची जाणीव झाली, हे खरंय। मला पश्चाताप आहे, पण मी संत झालेले नाहीये। हा, चला तू नको असू ना यार आता। एक मिनिट, तू का असतेस? काही नाही, असंच। सॉरी चंदन, सॉरी, मला आता सहन नाही होते, प्लीज मला तिला सांगू दे। दिव्या, सॉरी, तुला त्रास देण्यासाठी मी आणि चंदनने हे सगळं नाटक केलं होतं। आमच्यात असं काहीही नाहीये। सिरियसली? का वाईट वाटलं? राग आला? त्रास होतोय? आठवा तुम्ही काय काय केलंय? हा, मग त्याचंच प्रायश्चित्त करायला आले होते ना। तुला शिक्षा दे म्हटलेलं आणि तू हे असं करतोयस?
बाहेरून हसत होते अरे, पण आतून जीव जात होता माझा. हीच तुझी शिक्षा होती. ठीक आहे, मग कर ना प्रपोज. ते मी करायचं तेव्हा कर. मी जे सगळं काही केलंय ते तू लगेच विसरशील असं म्हणत नाहीये, विसरणार नाहीच मी. पण मला वेळ दिलास तर माझ्यात बदल बघशील. बघतोय. बघतोयस पण संधी देत नाहीयेस ना. मी जर तुला संधी दिली तर तू परत सगळं नीट करशील. सगळं नीट करेल. माझी जुनी दिव्या मला परत आणून देशील. सगळं नीट करेल. पण आधीच्या दिव्याला डायमंडचं नेकलेस लागायचं ते मी मागणार नाही. मॉलमध्ये फिरणं, बागेत घेऊन जाशील तरी फिरे. महागड्या रेस्टॉरंट्स मध्ये जेवणं, कशाला? मला काहीच येत नाही असं नाहीये ना. मोठ्या गाड्या, तू सोबत असशील तर चालत जाऊयात. फॅन्सी कपडे. त्यात काय वाईट आहे? हीच तुझी शिक्षा होती. असं कोणी परीक्षा घेत का रे? चला आता असं दिसतंय की तुम्ही एकत्र येऊ शकता. नाही असं नाही. अजून हिच्या 4-5 परीक्षा घेणार आहे मी. ठीक आहे घे. पण बास आता तिला रडू नको बिचार. थँक्यू. सॉरी. इट्स ओके. संपदा, तुला बरं वाटतंय का आता? म्हणजे वीकनेस वगैरे नाही आहे ना? नाही बेटर आहे मी आता. ॲक्च्युली मीच साईला म्हणाले की रूममध्ये बसून बसून खूपच डोकं दुखायला लागलंय तर खाली येते म्हणून. अगं मग तू अशी बाहेर येत जा, बिंदास राहा, बरं वाटेल तुझं तुलाच. खूप ट्राय करते मी वहिनी. नाही म्हणजे सतत रॉकीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतोय आणि मला वहिनी खूप वाट बघत होती मी रॉकीची. मला कळतंय अगं, मला आजही डोळ्यासमोर आला रॉकी. हे सगळं असं पटकन कसं विसरता येईल? पण हे नव्हतं आपल्या हातात. आणि ज्याने कोणी केलंय ना त्याला तर मी नाही सोडणार. ते तू करशीलच, होईल त्याला शिक्षा. पण रॉकी परत नाही येणार ना. तू गेला काय? मी रडणार नाहीये. तू म्हणालीयस ना, माझ्या डोक्यात ते आहे आता की इथेच कुठेतरी आहे. तो आपल्याला बघतोय दोघींना. त्याला नाही आवडणार आपण रडलेलं. तू नको रडू, मी पण नाही रडत. एवढंच आहे आपल्या हातात.